सांगली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. मतदारांचा नेमका कौल कोणाला यावर आता चर्चा मावळत असून प्रत्यक्ष निकालाची वाट सांगलीकर पाहत आहेत. या निवडणुकीत भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ हॅट्रिक करणार की काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील, अपक्ष जयश्री पाटील या नव्यापैकी एकाला विधानसभेची लॉटरी लागणार याकडे आता लक्ष लागलंय. दुपारी 12 वाजेपर्यंत मतमोजणीचा कल स्पष्ट होणार आहे. सांगली विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे सुधीर गाडगीळ तिसऱ्यांदा निवडणूक मैदानात आहेत. त्यांना हॅट्रिकची संधी असताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसकडून त्यांना आव्हान दिले, तर दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या जयश्री पाटील यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे सांगलीची निवडणुकीत चुरशीची झाली. या विधानसभा मतदारसंघात एकूण 3,56,410 मतदारांपैकी 2,23,770 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 67.78% इतकं मतदान झालंय. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी देखील शेवटच्या क्षणी प्रचारात जोरदार आघाडी घेतली, त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते का याची चर्चा देखील सुरू आहे. तर अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी जोरदार आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत कितपत यशस्वी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस व भाजपची मते फुटली आहेत, त्यामुळे निकालाचा अंदाज लावणं कठीण झालंय. याचा फैसला आता शनिवारीच होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचा कौल कळेल.